चला मॅच ऑफिशियल्स पंच आजच्या दिवसातील दिवस आणि रात्रकालीन क्रिकेट आपण पाहतोय. आजच्या रात्रीमधील खरं तर ही शेवटची मॅच महावीर सुपर किंग्स आणि त्यांच्या अगेन्स्ट एमबी स्ट्रायकर्स या दोन संघांमध्ये ही मॅच आहे. महावीर सुपर किंग्स ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. लास्ट मॅच आपण पाहतोय आजच्या रात्रीमधली आणि त्याचं पहिलं पर्व सुरू होते. पूर्वार्ध सिद्धार्थ फॉलिंग ट्रॅक वरती आहेत. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल डिरेक्ट हिट इथे आवश्यक होती परंतु झाली नाहीये. एक धाव चिकी सिंगल तुम्हाला पाहायला मिळतीये. सार्थक भंडारी मार्क ऑफ झालेत एका धावेसोबत. रवी वर्मा आणि सार्थक भंडारी ही जोडी मैदानावरती आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र आपण पाहतोय हवेत बॉल आहे आणि बॉल आउट ऑफ द पार्क जाईल. फ्लॅट सिक्सर. ज्यावेळेस आपण पाहतोय 2चा कॉल आहे. एकच धाव मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 8. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. रवी वर्मा आणि सार्थक भंडारी ही जोडी मैदानावरती. आठ धावा धावफलकावरती. बॅकफुटला गेलेत. आपण पाहतोय क्रिचच्या डेपचा उपयोग करतायत. धाव इथे मिळणार नाहीये. सार्थक भंडारी हाफ ट्रॅकर आणि इथे मात्र आपण पाहतोय जबरदस्त फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पुल केलाय आणि 4 धावा इथे मिळतील चौकार. यावेळेस आपण पाहिलं लेन थोडीशी पुढे होती. सरळ बॅटने खेळत प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळेल. एका षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 13. 13 विदाउट लॉस. 13 धावा धावफलकावरती आफ्टर कम्प्लिशन ऑफ फर्स्ट ओव्हर. एमबी स्ट्रायकर्स 13 धावा धावफलकावरती.
बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज श्रीपाल शहा बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत सेकंड ओव्हर साठी. स्ट्राइक एंड वरती सार्थक भंडारी आहेत. यावेळेस आपण पाहतोय चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. लेंथ वरती हा बॉल पडला होता. धावफलकावरती धावा आहेत 14 14 धावा धावफलकावरती. श्रीपाल शहा बॉलिंग ट्रॅक वरती, रवी वर्मा स्ट्राइक एंड वरती आहेत. राईट आमोर द विकेट. यावेळेस मात्र उडवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत, मोठी चेस त्यांच्यासाठी आणि बॉल मात्र थांबणार नाहीये. जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषच्या पलीकडे. चौकार आलाय रवी वर्माच्या बॅटमधून. आणखीन एक बॉल हवेत उंच तर उडालाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा धावतायत परंतु बॉल पुन्हा एकदा राईट जिंकेल. कमालीचा स्ट्रोक आहे. पॉवर कशी जनरेट करतायत फलंदाज. कमालीची पॉवर आहे त्यांच्याकडे. रवी वर्मा पॉवरफुल हिटिंग मैदानावरती सुरू आहे. बावीस धावा धावफलकावरती आहेत. 22 विदाउट लॉस. 2 बॉल अद्यापही शेष या सेकंड ओव्हर मधले. फॉरवर्ड डिफेन्स तुम्हाला पाहायला मिळालं. बॅकलिफ्ट खाली आणली. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. 22 धावा धावफलकावरती. श्रीपाल शहा बॉलिंग ट्रॅक वरती. फुल टॉस. जबरदस्त सरळ बॅटने हा फटका खेळलेत आणि बॉल मात्र जाईल सीमारेषच्या पलीकडे. लॉफ्टेड टेस्ट ड्राईव्ह यावेळेस तुम्हाला पाहायला मिळतोय. षटकार. रवी वर्मा कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली. बॉलच्या मेरिट वरती खेळतायत. 28 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये 14च्या धावगतीने धावा येताना आपण पाहिल्यात. 28 धावा आहेत. 28 विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. सौरभ बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. सौरभ चित्तर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. 28 धावा धावफलकावरती आहेत. रवी वर्मा आणि सार्थक भंडारी ही जोडी मैदानामध्ये आहे. आणि आतापर्यंत जर खेळ कोणी चालवलं असेल मैदानावरती, ड्रायव्हिंग सीट हातामध्ये ठेवली आहे रवी वर्माने. फलंदाजी मध्ये पॉवर हिटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. स्वतःला बॅक करतायत रवी वर्मा आणि कमालीची फटकेबाजी पाहायला मिळाली.
शरीरावरती हा बॉल आदळलाय, लेंथ वरती हा बॉल पिच चालल्यावरती थोडीशी अतिरिक्त उसळी बॉलने घेतली, बॅकफुटला होते फलंदाज. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. 28 धावा सौरभ आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा येताना त्याने पाहिल्यात. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. चिकी सिंगल इथे पूर्ण होईल. 1 धाव मिळेल. 29 धावा धावपलकावरती. रवी वर्मा आतापर्यंत आक्रमक इनिंग पाहायला मिळाली आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानावरती रवी वर्मा यांनी केली आहे. पाठीमागच्या 2 षटकांमध्ये सौरभ चित्तर आहेत, त्यांच्यावरती देखील आक्रमण करतील का, की मग सौरभ चित्तर भारी ठरतील. क्षेत्ररक्षक एका हाताने अटेम्प्ट केलाय आणि सेल इथे ड्रॉप झालाय. 2 हाताने जाणं गरजेचं. ऍज अ फिल्डर म्हणून पहिला अटेम्प्ट तुमचा 2 हाताने असायला पाहिजे, कारण आवाक्यामध्ये बॉल होता. सेल ड्रॉप झालाय. कमी गतीने हा बॉल आपण पाहतोय. फलंदाज पूर्ण आपण 360 डिग्री मध्ये फिरताना पाहिलं त्यांना. फटका खेळताना नटराजन सारखे ते फिरले आणि त्यांच्या बॅट वरती बॉल आला. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामधून 1 धाव येईल. 31 धावा धावपलकावरती आहेत. 31 विदाउट लॉस. फुल टॉस बॉल इनफिल्डला क्लिअर केलंय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये आणि बॉल चाललाय पॉइंट बाउंड्रीच्या दिशेने, जाईल पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. रवी वर्मा बॉलच्या मेरिट वरती खेळतायत आणि क्लीन हिटर आहे. क्लीन हिटिंग मात्र मैदानावरती पाहायला मिळते. डाऊन दी लेग व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती आहेत. 8 मध्ये 26 बनवल्यात रवी वर्मा. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अर्धशतक आलं नाहीये. आज डे 1 डे नाईट. कमालीचा फटका हा देखील आहे, परंतु बराच काळ चेंडू हवेत राहिला, पडला निर्जन स्थळी. खेळाडू इंटरेस्टेड, काही काळापुरते हवेत बॉल होता. तितकं चांगलं कनेक्शन झालं नव्हतं या बॉलवरती आतापर्यंत. रवी वर्मांची बॅटिंग आपण पाहिली तर हा जो फटका आहे तो तितक्या चांगल्या रीतीनं खरं तर कनेक्ट करू शकले नव्हते. 38 धावा धावपलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 12.67चं रन रेट तुम्हाला पाहायला मिळालंय. पहिल्या 3 षटकांमध्ये 38 धावा धावपलकावरती आहेत. रन रेट ते नेहमी 12+ राहिलंय. 2 ओव्हर ज्यावेळेस पूर्ण झाल्या होत्या त्यावेळेस 28 धावा धावपलकावरती होत्या. 10 धावा या षटकामध्ये देखील आलेला आपण पाहिलं. शेवटच्या षटकामध्ये एकूण 38 धावा धावपलकावरती आहे. 7 षटकांचा खेळ अद्यापही शेष. 127 प्रोजेक्टेड स्कोर नक्की दाखवतोय, परंतु आतापर्यंत स्कोर कार्ड आपण पाहिलं 80च्या जवळपास स्कोर झालेला आहे. 38 धावा धावपलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती पुरुषोत्तम दाखल झालेत. कनेक्शन तर झालंय. बॉल दूर किती जाईल पंच निर्णय आपल्यापर्यंत कळवतील. वेट हँड टच. अर्ध्या पिच वरती बॉल होता बराच वेळ फलंदाजाकडे. अतिशय आरामात हा फटका खेळलेत. रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता किती वेळ आहे. कमालीचा स्ट्रोक.
चौकार आला पाठीमागच्या बॉलवरती. यावेळेस आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबादची संधी. तिसऱ्या पंचांकडे निर्णय इथे सोपवला गेलाय, परंतु बॉडी लँग्वेज बरंच काही सांगून जाते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची. निर्णय जरूर पेंडिंग आहे. अंपायर रिव्ह्यू आपण चेक करूयात. फलंदाज बाद. कन्फर्मेशन तुम्हाला मोठ्या स्क्रीनवरती देखील पाहायला मिळेल. सार्थक झाला का? खूप जास्ती शॉट तुम्हाला पाहायला मिळाले. लाईन पासून खूप दूर होते. ज्यावेळेस विकेट डिस्ट्रॉइड केल्या गेल्यात त्यावेळेस बॅट खूप दूर लाईन पासून. निलेश मंत्री पाठीमागच्या हंगामध्ये खूप चांगली कामगिरी निलेश मंत्री यांनी देखील केलेली पाहिली या स्पर्धेमध्ये. बॅटिंग साठी दाखल झालेत. 43 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 43 लॉस ऑफ द 1 विकेट. ज्यावेळेस आपण पाहतोय फॉलर बॅक ड्राईव्ह. गोलंदाज फॉलर थ्रो मध्ये बॉल अडवतील. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. स्विच शीट. आणखी एक बॉल आपण पाहतोय सीमारेषच्या पलीकडे जाईल. कमालीची बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. सार्थक भंडारी यांच्या माध्यमातून चौकार आलाय. 47. फुल टॉस बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. डॉट बॉल आहे. धावफलकावरती धावा आहेत 47. 47. सार्थक भंडारी चांगली कामगिरी करतायत पुरुषोत्तम बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा स्विच हिट. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजनला उजव्या हाताचे फलंदाज स्विच हिट वारंवार करतायत. 48 लॉस ऑफ द 1 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओव्हर. चार षटकांचा खेळ संपला. 48 धावा धावफलकावरती आहेत. अठ्ठेचाळीस धावा धावपलकावरती श्रीपाल शहा पाठीमागच्या स्पेल मध्ये 15 धावा एका ओव्हर मध्ये खर्च केल्या होत्या.
ललेनचा बॉल शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू थोडासा 38 सर्कल पासून आतमध्ये डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. कॅचिंग मिड विकेट तुम्हाला पाहायला मिळते. 48 लॉस ऑफ द 1 विकेट. बॅकफुटला गेलेत, खमालीचा फटका परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पॉइंट रिझनला एकच धाव मिळेल. 49 धावा धाव पलकावरती निलेश मंत्री आणि सार्थक भंडारी जोडी मैदानावरती. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. ड्रिंक्स ब्रेकच्या अगदी जवळ आपण आहोत. श्रीपाल शहा, निलेश मंत्री देखील आक्रमक फलंदाज आहे. फील्डचा अंदाज ते घेत आहेत. बॅक लिफ्ट खाली आणली, हलक्या हाताने आपण पाहतोय. फॉरवर्ड डिफेन्स सन्मान दिलाय बॉलला. 49 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फुलर लेनचा बॉल पॅड वरती रॅप झालाय. थर्ड बॉल. एकोणपन्नास धावा धावपलकावरती आहेत. दोनचा कॉल आपण पाहायला सुरुवातीलाच केला होता परंतु एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 50 अप झालाय. एमबी स्ट्रायकर्स 50 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 50 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा स्विच हिट केलं. हवेमध्ये बॉल होता. एकच धाव मिळेल. 51 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मॅच समरी आपण पाहतोय. 28 बनवल्यात 9 बॉल मध्ये. रवी वर्माने आणि सार्थक भंडारी 18 बॉल मध्ये 21 धाव्यांवरती नाबाद आहेत. निलेश मंत्री देखील आपण पाहतोय 3 बॉल मध्ये 1 धाव. कॅमेरामॅन आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून, त्यांच्यावरती देखील नजर टाकली जाते.
51 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय तो देखील पूर्ण झालाय. सिद्धार्थ मुथियान बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पहिला बॉल रूम खरं तर आपण पाहतोय खूप जास्ती इथे मिळाला. शॉर्ट पिच बॉल होता आणि अतिशय चांगला फटका चौकार वसूल केलाय सार्थक भंडारीने. स्विच हिटचा प्रयत्न लिडिंग एज हवेत बॉल विकेट फलंदाज बाद. पंचावन्न धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज प्रवीण मैदानावरती आलेत. प्रवीण सिंघवी मैदानावरती दाखल झालेत. एज लागले दरम्यान रिचनला बॉल जातोय. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 56. 5.3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 56 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅकफुटला गेले. फटका चांगला आहे. कॅप मध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या पाठीमागे. फेकी अचूक आहे डीप मधून आणि बॉलला तिथे सीमारेषे जवळ थांबवले. आपण पाहतोय 2 धावा मिळतील. 58 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 58 लॉस ऑफ द 2 विकेट. षटक क्रमांक 6 मार्गस्थ आहे. निलेश मंत्री आणि प्रवीण ही जोडी मैदानावरती. डॉट बॉल स्विच शीट पुन्हा एकदा अटेम्प्ट केला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅकफुटला थांबले. वेट केलं बॉलचं आणि अगदी आपण पाहिलं तर क्लोज टू दी बॉडी बॉलला येऊ दिलं. डोळ्यांच्या खाली हा फटका खेळ होती. 1 धाव अर्जित केली. 59 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 षटकांचा खेळ संपलाय. एमबी स्ट्रायकर संघ आपण पाहतोय फलंदाजी करतोय मैदानावरती आणि त्यांच्या अगेन्स्ट महावीर सुपर किंग्स अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये. एकोणसाठ धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती पुरुषोत्तम पुन्हा एकदा आपण पाहतोय सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा त्यांना इंट्रोड्यूस केलं जातंय. षटक क्रमांक 7 साठी तर एक चावी इथे भेटलेली आहे.
युरोपा कंपनीचं लॉक आहे. त्याची चावी आहे, घराची चावी कोणाची तरी असेल. घर, ऑफिस, ज्यांची त्यांनी घेऊन जा, कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा केलेली आहे. एकूण 60 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डाऊन दिले एक हा बॉल खरं तर खेळण्याचा प्रयत्न केला, थोडीशी सफल होऊन डॉट बॉल आहे. बॅकफुटला गेलेत, आपण पाहतोय पॉइंट रिझनला बॉलला खेळले, एकच धाव मिळेल. साठ धावा धावफलकावरती. 60 लॉस ऑफ द 2 विकेट. प्रवीण मंत्री आणि निलेश मंत्री आणि प्रवीण ही जोडी मैदानावरती आहे. अखूट टप्प्याचा बॉल, त्याला मात्र पाठवलंय लॉंग लेग सीमारेसच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर. क्रीजच्या डेप्थचा उपयोग केला. बॉल अखूट टप्प्याचा होता परंतु बॅकफुटला आले. क्रीजच्या डेप्थचा चांगला उपयोग केला फलंदाजाने यावेळेस. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल, सेल टिपला, इथे विकेट. फलंदाज बाद. आनंद होते तिकडे, आनंद बोरा, आणि चांगला सेल टिपलाय, विकेट इथे आली. $66 loss of the 3 wicket. आनंद गांधी आपण पाहतोय बॅटिंग साठी मैदानावरती दाखल झालेत. षटक क्रमांक 7 मार्गस्थ आहे. 66 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डॉट बॉल आलाय आणि इथे 7 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. एमबी स्ट्रायकर 66 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती विकी गांधी दाखल झालेत आपण पाहतोय. षटक क्रमांक 8 साठी. धावफलकावरती धावा आहेत 66 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला बॉल, फलंदाज स्टेप आउट जरूर झाले परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होणार नाही. डॉट बॉल
इथे पाहायला मिळतोय. सहासष्ट धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुल लेनचा बॉल ऑन ड्राईव्ह तुम्ही पाहताय. लॉंग ऑन रिचेलला खेळाडू आहेत. एकच धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 67 लॉस ऑफ 3 विकेट. आनंद गांधी आपण पाहतोय. सीए आनंद गांधी त्यांच्या विरोधामध्ये डॉक्टर विकी गांधी बॉलिंग ट्रॅक वरती. धावफलकावरती धावा आहेत 67 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लिडिंग एज लागलं होतं, हवेत बॉल, परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर, कुठेही जाऊ शकला असता. कॉन्फिडन्स स्ट्रोक नव्हता. एकच धाव मिळेल. 68 धावा धावफलकावरती. 68. निलेश मंत्री फुल टॉस बॉल होता आपण पाहतोय. कदाचित एज देखील होतं, परंतु बॉलला गॅदर करू शकले नाही गोलंदाज. डॉट बॉल आहे. 12 बॉल मध्ये 6 धावा बनवू शकलेत निलेश मंत्री. लिमिटेड ओव्हर क्रिकेट तुम्ही खेळताय. पुन्हा एकदा बॅट साईज डिरेक्ट हिट झाली आणि निर्णय तिसऱ्या पंचांकडे. DRS अंपायर रिव्ह्यू फॉर रनआउट. फलंदाज आपण पाहतोय धाववाद आहेत. $68 लॉस ऑफ द 4 विकेट. नवीन फलंदाज रुपेश मैदानामध्ये आलेत. लेग स्टंपचा गार्ड खूप कमी खेळाडू आहेत लेग स्टंपचा गार्ड टेनिस क्रिकेट मध्ये घेणारे. 68 लॉस ऑफ द 4 विकेट. हाय फाय बॉक्स नंबर 1 तिथली दृश्य आपण पाहतोय. चर्चा क्रिकेटची सुरू आहे. हाय फाय बॉक्स 1 आपण पाहतोय. निमेश रच आहेत, बाकी सहकारी तिथे. $68 लॉस ऑफ द 4 विकेट. शेवटचा बॉल बाकी या षटकामधला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनला पुन्हा एकदा संधी धाववाची आणि फलंदाज क्रीज मध्ये मे बी सुरक्षित पोहोचलेत. एकच धाव इथे मिळेल. थोडस फंबल झालं.
तितकं खूप होतं. हात लागला स्टंपला. नाही त्याने सांगितलं विकेट किपरने पण ते मान्य केलं. हरकत नाहीये. ...68 लॉस ऑफ द 4 विकेट. 8 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. अजूनही 2 षटकांचा खेळ इथे बाकी आहे. खेळाचं पूर्वार्ध आपण पाहतोय, उत्तरार्ध अजून देखील बाकी आहे. सौरभ बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. प्ले अँड मिस इथे पाहायला मिळाले. डॉट बॉल. चांगला फटका आहे. लॉंग हॉप मध्ये प्रोटेक्शन आहे. अलॉंग द कार्पेट बॉल गेला होता. फुदर लेनचा बॉल. फटका देखील चांगला. एकच धाव मिळेल. 69 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सौरभ चुत्तर बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला फटका आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझलला थोडंसं फंबल. एकच धाव होईल मुकम्मल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 70 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडू शेष आहेत या षटकामधले. षटक क्रमांक 9 मार्गस्थ आहे. निलेश मंत्री आणि रुपेश शिदोडी मैदानावरती. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल. ...70 runs on the scorecard. Last 2 deliveries remaining in this 9 over. बॉल हवेत तर आहे आणि दूर देखील खूप जाईल. कमालीचा फटका आपण पाहतोय. आतापर्यंत स्ट्रगल केलं निलेश मंत्री यांनी, परंतु यावेळेस आपण पाहतोय इथे सफलता त्यांना मिळाली आहे. कमालीचा स्ट्रोक होता. रडार मध्ये बॉल. त्याच्यावरती केलंय आक्रमण. ताकद आहे निलेश मंत्री यांच्याकडे आणि पाठीमागच्या हंगामामध्ये खूप चांगली कामगिरी त्यांनी देखील केलेली आपण पाहिली आहे. ड्रिफ्ट झाला, शफल होऊन आपण पाहिलं ऑन साइडला हा फटका खेळले होते. यावेळेस मात्र हवेमध्ये बॉल. 2 खेळाडू आहेत. बॉलच्या खाली देखील पोहोचले. झेल इथे ड्रॉप झालाय. धाव मिळेल ते केवळ एकेरी. शफल झाले होते परंतु ऑफ्टनच्या खूप जास्त बाहेर लाईन होती. बॅटच्या वरच्या भागात लागला. उंच हवेत गेला. क्षेत्ररक्षक देखील बॉलच्या खालपर्यंत पोहोचले परंतु गॅदर करू शकले नाही क्लीनली आणि एक धाव मिळेल. 77 लॉस ऑफ द 4 विकेट. 1 ओव्हर रिमेनिंग इन दिस इनिंग. शेवटचं एक षटक अजून देखील शिल्लक आहे या खेळाच्या पूर्वार्धामधलं. गोलंदाज विकी गांधी, डॉक्टर विकी गांधी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. अंतिम षटक. ऑन साइडला आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. धावबाची संधी आहे आणि फलंदाज धावबाद. विकेट.
नवीन बॅटर कौशल भंडारी मैदानावरती दाखल होत आहेत. हाफ ट्रॅकर हा बॉल होता, बॅट वरती व्यवस्थित येऊ शकला नाही. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. गती कमी आहे परंतु विकी गांधी यांची आणि त्याचा फायदा त्यांना इथे मिळालाय. बॅट वरती बॉल व्यवस्थित येऊ शकला नाही. 78 लॉस ऑफ दी 5 विकेट. चांगला फटका आहे. लॉंग ऑन रिझनला खेळाडू आहेत. डीप मध्ये एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 79 लॉस ऑफ दी 5 विकेट. 79 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तीन बॉल शिल्लक आहेत शेवटचे या खेळाच्या पूर्वार्धामधले. इथे बॉल हवेत उंच तर गेलाय आणि क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड होते. एक चांगला झेल इथे पाहायला मिळेल. आणखी एक विकेट फलंदाज बाद. विकेट इथे आली. चांगला झेल आपण पाहायला. धावफलकावरती धावा आहेत 79. 79 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. वर्धमान मुनोत आपण पाहतो नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 8 वरती. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक आणि कमालीचा फटका इथे आपण पाहतोय. वर्धमान मुनोत यांच्या बॅट मधून आला षटकार. 85 धावा धावफलकावरती. 85. पुन्हा एकदा हवेत बॉल आहे आणि आणखीन एक आपण पाहतोय. या डावाला फिनिशिंग टच दिलेत वर्धमान मुनोत यांनी आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 91 धावा. 10 षटकांचा खेळ इथे पूर्ण झाला. 91 धावा धावफलकावरती असतील. 92 धावेंचं लक्ष इथे असणार आहे. या आजच्या रात्रीमधील खेळाचं शेवटचं सत्र किंवा उत्तरार्ध सुरू होईल त्यामध्ये 92 धावेंचं इथं आवश्यकता असणार आहे. 2 षटकार आपण पाहिले शेवटच्या 2 बॉलवरती आणि डावाला फिनिशिंग टचेस देण्याचं काम केलं वर्धमान मुनोत यांनी. एमबी स्ट्रायकर संघाने 91 धावा बनवल्यात. महावीर सुपर किंग्स या संघासमोर 92 धावेंचं लक्ष आहे आणि खेळाच्या उत्तरार्धामध्ये काय होईल या धावा 91 डिपेंड होतील की मग 92 बनवले जातील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा सोडले जातील शाहरुख पठाण सर. धन्यवाद.
हॅलो. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. आज बराचसा उशीर झालेला आहे त्यामुळे विनंती असेल थोडंसं फास्ट खेळावं लागेल. लगेचच फिल्डिंग लावून घ्या. धन्यवाद तुषारजी शिंदे यांना पण पहिल्या डावामध्ये ऐकलेलं आहे आणि दुसऱ्या डावामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. विजेता कप आपण पाहतोय. आज पहिला दिवस पहिली रात्र या ठिकाणी संपन्न होते आणि आज शेवटचा सामना आपण सर्वजण या ठिकाणी बघतोय. 12th मॅन दोन्ही टीमचे 12वे खेळाडू. चला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये कंपल्सरी आहे, याची नोंद घ्यायची आहे. एमबी स्ट्रायकर्स एक अतिरिक्त प्लेयर पाठवा इकडे. फलंदाज चला आघाडीची जोडी ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये या. जिंकण्यासाठी 91 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 10 षटकांमध्ये 92 धावांचं माफ करा आव्हान आहे. 91 धावा बनवलेल्या आहेत आणि 92 धावांचं लक्ष इथे महावीर सुपर किंग्स या संघासमोर ठेवलेलं आहे. एमबी स्ट्रायकर्स या संघाने प्रथमतः फलंदाजी केली आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना 10 षटकांमध्ये खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. 91 धावा त्यांनी बनवल्यात आणि आवश्यक आहेत 92 धावा हा सामना जिंकण्यासाठी. आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. विजेता कप 2024 आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये दोन फलंदाज आपण या ठिकाणी बघतोय मैदानामध्ये दाखल आहेत. तर या स्पर्धेसाठी जे स्पॉन्सर्स आहेत, मेन स्पॉन्सर सोहम ग्रुप, पावर्ड बाय जर्सी किट्स, SK ज्वेलर्स, को स्पॉन्सर इलाइट ग्रुप, सुझुकी सिद्धेश मोटर्स, महावीर ग्रुप फर्स्ट प्राइजसाठी को स्पॉन्सर आहेत PB ग्रुप, अवित्री बाईक्स, त्याचबरोबर डिजिटल पार्टनर आहेत कॉन्प्लेक्स, हायफाय बॉक्स 2 साठी शुभयान ऑटो, हायफाय बॉक्स 1 साठी धनेश्री फाउंडेशन, कॉमन सिटिंग 1 साठी साईदीप ग्रुप, मॅन ऑफ द मॅच साठी गांधी कन्स्ट्रक्शन, कॉमन सिटिंग 2 साठी अरिहंत ग्रुप, ॲसेट ऑफ द मॅच चोपडा मोटर्स, डगआउट 2 साठी रॉयल इलफील्ड, लेडीज सिटिंग 2 साठी कोहिनूर, बेस्ट 4 प्राइजेस साठी अरिहंत रियालिटी, डगआउट 1 साठी लड्ढा ग्रुप, लेडीज सिटिंग 1 साठी नवरंग मिल्स, बाउंड्री साठी आनंद ट्रेडिंग कंपनी, कॉमेंट्री बॉक्स साठी नमोह ॲल्युमिनियम, त्याचबरोबर ब्रँडिंग पार्टनर चंगेडी आउटडोअर, ड्रिंक्स ब्रेक साठी रेनबो, फिल्डर ऑफ द मॅच विंटेज हिल्स, स्पेशल सपोर्ट रिद्धी इन्फ्रा आणि फेअर प्ले अवॉर्डसाठी सोहम प्लाय हे स्पॉन्सर्स आपल्याला मिळालेले आहेत. 92 आव्हाने सौरभ चुत्तर आणि डॉक्टर आलेत. पहिलं षटक टाकण्यासाठी सार्थक गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. 92चं लक्ष, पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर मिळतीये विकेट. मोठा धक्का, सौरभ चुत्तर यांना माघारी जावं लागतंय, डॉक्टर यांना माघारी जावं लागतंय आणि पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट या ठिकाणी सार्थक मिळून देतात. डॉक्टर बाद, बॅक टू द पॅव्हिलियन, विकेट या ठिकाणी मिळते आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, लाईन अँड लेंथ खूप चांगली बघायला मिळाली आणि विकेट टू विकेट जी लाईन होती पहिल्याच बॉलवर मोठी विकेट येत असताना जिंकण्यासाठी 92 धावांचं आव्हान आहे आणि या 92 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवर आपण जर पाहिलं तर एक मोठी विकेट देखील त्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर नवीन फलंदाज प्रितेश लुनकड, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
दाखल होताना आपल्याला बघायला मिळणार आहेत. प्रितेश लुनकड 1 बाद 0 अशी धावसंख्या आपल्याला बघायला मिळणार आहे. विजेता कप आपण पाहतोय चौथ्या पर्वामध्ये, चौथ्या संस्करणामध्ये आपण आहोत. सीझन 4 सार्थक गोलंदाजीसाठी आल्याबरोबर स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क होताना पाहायला मिळालेला नाही. चेंडू निर्धाव येताना मात्र पाहायला मिळतोय. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये. गतवर्षीचा विजेता असलेला MB स्ट्रायकर्स, तर त्यांच्या विपक्षामध्ये महावीर सुपर किंग्स हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आजच्या दिवसातला 5वा सामना खेळतोय, अर्थात शेवटची मॅच. याही वेळेला चांगला बॉल सार्थक यांच्या माध्यमातून. डॉट बॉल इथे त्यांना पाहायला मिळणार आहे. अकाउंट ओपन करायचं, अजून फलंदाजी करणाऱ्या संघाला खातं उघडायचं. सौरभ शुत्तर आणि प्रितेश लुनकड ही जोडी मैदानात. यावेळेचा बॉल व्हाईट बॉल असेल. खराब चेंडू, दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव येणार आहे. अतिरिक्तच्या साहाय्याने धावसंख्येला तर सुरुवात होणार आहे. एक सिंगल, एक धाव महावीर सुपर किंग्स या संघाच्या धावफलकावरती ऍड केली जाणार आहे. लीग फॉर्मॅट साखळी पद्धतीने सामने आहेत. लीग मॅचेस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. यावेळी सुंदर फटका तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर देत आहेत आणि एक धाव मात्र रिस्की रन इथे कंप्लीट करत असताना एक धाव पूर्ण झाली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे जाणार आहे. धावफलकावरती 2 धावा आपण पाहतोय. 1 बाद 2 अशी धावसंख्या आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय. अजूनही 56 चेंडू आणि जिंकण्यासाठी 90 धाव्यांची गरज आहे. प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल. या 92 धावा जर तुम्हाला बनवायचे, पहिला विजय जर या स्पर्धेतला मिळवायचा, तर महावीर सुपर किंग्स संघाला इथे लढावं लागेल. फुलर लेंथवरचा बॉल लॉंगॉनच्या दिशेने जाणार आहे. वेगात चेंडू जाणार आहे सीमारेषेच्या पलीकडे. सौरभ शुत्तर यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर त्यांनी ठोकलाय एक शानदार चौकार. पहिलाच बॉल रडारमध्ये होता, ओव्हर पिच बॉल, आणि खूप चांगलं क्षेत्र निवडलं. खाली क्षेत्रामध्ये हा फटका आणि चौकार त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 6, 1 बाद 6 अशी धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. अजूनही 55 चेंडूंचा खेळ शेष राहिलाय. सार्थक तयार आहेत. स्लोवर 1 इथे पाहायला मिळालाय. कमी गतीने टाकलेला बॉल फलंदाजाला बीट करून जातोय. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आपण पाहणार आहोत 1 बाद 6 अशी धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 6 धावा धावफलकावरती बनवल्यात. एक फलंदाज आतापर्यंत बाद झालेला आहे. 54 चेंडू आणि 86 धाव्यांचं अजूनही आव्हान आहे हा सामना जिंकण्यासाठी महावीर सुपर किंग्स संघाला. वर्धमान मुनोत गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. वर्धमान मुनोत यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं जाणार आहे. एक चांगली मॅच इथे होईल, कारण लक्ष देखील मोठं आहे. महावीर सुपर किंग्स देखील जिंकण्याच्या इराद्याने उतरलेले आहेत. तो संघ देखील इथे प्रयत्न करेल या 92 धावा बनवण्याचा, कारण आजच्या दिवसातली ही सर्वाधिक मोठी धावसंख्या आहे. 91 धावा MB स्ट्रायकर्स या संघानं बनवल्या आणि 92 धाव्यांचं एक मोठं आव्हान, हिमालया पर्वत एवढं मोठं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. धाव्यांचा पाठलाग होईल का? या धाव्यांचा पाठलाग जर झाला तर नक्कीच एक ऐतिहासिक विजय या ठिकाणी पाहायला मिळेल महावीर सुपर किंग्स संघाचा. पहिल्या 2 सामन्यांचा विचार जर केला तर पहिल्या 2 सामन्यांमध्ये धाव्यांचा पाठलाग झाला. मागच्या 2 सामन्यांमध्ये धाव्यांचा पाठलाग झालेला नाहीये. त्यामुळे इथे काय होईल, इथे धाव्यांचा पाठलाग होईल काय शेवटच्या मॅचमध्ये, ते देखील पाहणं निर्णायक आहे. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. फुलर लेंथवरचा बॉल होता. लेग बाईसची 1 धाव मिळते आणि 1च्या मदतीने धावसंख्या आपण जर पाहिली तर पुढे जाताना 7, 1 बाद 7 अशी धावसंख्या आहे. सौरभ शुत्तर स्ट्रायकिंग एंडवर आहेत. एक चौकार आलाय त्यांच्या बॅटमधनं, त्यांनी चौकारानं खातं उघडलेलं आहे. दुसऱ्या बाजूला प्रितेश लुनकड यांना आपण पाहतोय. 4 चेंडू आतापर्यंत फेस केलेत. 1 धाव त्यांनी बनवली आहे. रिक्वायर्ड रन रेट जवळपास 10च्या आसपास आहे.
बॉलर तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाकडून होणारी चूक पाहायला मिळणार आहे आणि त्याचा फायदा बॅटिंग टीमला 22च्या मदतीने एक धाव मिळते. फलंदाज यष्टीरक्षक चुकले आणि त्यानंतर मिळालेली ही एक धाव आहे. एक 22ची सिंगल धावफलकावरती ऍड होते आहे. धावफलकाला आकार मिळतोय. एक धाव अधोरेखित केल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या 8. एक फलंदाज जो आतापर्यंत आहे बाद. बॉलर तयार वर्धमान. यावेळेस देखील शरीराचा वेध घेणारा चेंडू फाईन लेग चेंडूवरती पोहोचलाय. धाव मिळते 1 आणि या 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतो. ही सुद्धा लेग बाईसची धाव आहे आणि धावफलक 9 या आकड्यावर. 1 बाद 9 अशी धावसंख्या आपण धावफलकावरती बघतोय. आतापर्यंत आलेल्या 3 धावा ज्या आहेत त्या अतिरिक्त आहेत. 2 लेग बाईस, 1 22च्या मदतीने आली. वर्धमान गोलंदाजीसाठी फुलर लेंथ वरचा बॉल थेट यष्ट्यांचा वेध घेतोय. सौरभ चुत्तर यांना देखील माघारी जावं लागतंय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातंय, फर्निचर फ्रॅक्चर केलं जातंय आणि फलंदाज क्रमांक 2 होतोय बाद. दुसरा धक्का, विकेट इथे मिळते आहे. दोन बाद 9 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. 50 चेंडू आणि 83 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. नवीन फलंदाज डॉक्टर विकी गांधी मैदानामध्ये आलेत. गोलंदाज वर्धमान तयार होतील. त्यावेळेचा बॉल हलक्यातून स्टीअर केलाय. सॉफ्ट हँडल पद्धतीने हा फटका आहे. एकच धाव तिथे कंप्लीट होईल, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. धावसंख्या 10 दुहेरी अंकामध्ये, डबल फिगर मध्ये, डबल डिजिट मध्ये. 10 रन ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक सुरू असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 92 धावेंचं आव्हान आहे. 92 धावेंचं टार्गेट. प्रितेश लुनकर स्ट्रायकिंग एंडवर. गोलंदाज एक यशस्वी गोलंदाज वर्धमान. बिग हिट यावेळेस केला जाईल. फाईन लेगच्या दिशेने बॉल चाललाय, वेगात सीमारेषेच्या पलीकडे जाईल आणि प्रितेश लुनकर यांच्या बॅटमधून निघेल पहिला चौकार. प्रितेश यांचा हा पहिला चौकार आहे. ओव्हरचा खेळ देखील संपतोय. 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या झाली आहे 14. 2 बाद 14 धावा धावफलकावर. रौनक भंडारी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्यांचा वापर इथे केला जाणार आहे या मॅच मध्ये. अर्थात गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून एमबी स्ट्रायकर्स रौनक भंडारी इन आहेत आणि आनंद गांधी यांच्या जागेवर त्यांचा वापर करण्यात आला. गोलंदाजीसाठी सार्थक भंडारी येत आहेत. 2 ओव्हर नंतर 14. 2 फलंदाज आहेत बाद. अजूनही 48 चेंडूंमध्ये 78 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 78 धावेंची गरज. 48 चेंडूंचा खेळ अजूनही उर्वरित आहे. ओहो, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने वळालाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. चेंडूने वळण भरपूर घेतलं, परंतु इट्स नॉन प्लेएबल डिलिव्हरी हे पंचांनी इथे घोषित केलं आणि एक अतिरिक्त धाव मात्र या ठिकाणी मिळालेली आहे. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या झाली 15. फुल टॉस बॉल, क्रॉस बॅटेड फटका आडव्या बॅटनं बॉलला खेळलाय. मिड विकेट मध्ये बॉल चाललाय. डीप मध्ये चेंडू लढवलं जाईल. त्या दरम्यान एकच धाव तिथे प्राप्त होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपण बघणार आहोत. 16 धावा, 2 बाद 16 अशी धावसंख्या धावफलकावर आहे. विजेता कप आपण पाहतोय. आज पहिला दिवस आहे. आज या अगोदर 4 सामने आपण बघितलेत.
आजच्या दिवसातली शेवटची लढत आहे, अर्थात 5वा सामना आपण बघतोय. याही वेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळलाय, डीपमध्ये बॉल चाललाय, तिथे आहेत क्षेत्ररक्षक. एक सिंगल कंप्लीट करत असताना 1च्या मदतीने धावसंख्या देखील जाईल पुढे 17 या आकड्यावर. एक मोठं लक्ष अगदी त्या पद्धतीने तुम्हाला खेळावं लागेल. 92 धावा जर बनवायचे असतील तर तुम्हाला आक्रमकता देखील दाखवावी लागणार आहे. करंट रन रेट 7.5च्या जवळपास, रिक्वायर्ड रन रेट 10च्या जवळपास आहे. त्यामुळे त्या पद्धतीने खेळ करणं फार गरजेचं राहणार आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धावा बनवायच्या तुम्हाला. बॅकफुटला जाऊन चेंडूला हलक्या हाताने स्टिअर केले सॉफ्ट हँडल पद्धतीने. एक धाव तिथे कंप्लीट करत असताना धावसंख्या वाढली, धावा झाल्यात 18. 2 बाद 18 अशी धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. 10 षटकांची ही लढत आहे आणि या 10 षटकांच्या लढतीमध्ये 92 धावा होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला इथे मैदानावर संघर्ष करावा लागेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, स्लोवर 1 तिथे टाकण्यात आलाय आणि फलंदाज देखील पूर्णपणे चकित झालेत. एक 22ची धाव मिळते, कारण यष्टीरक्षकाच्या माध्यमातून देखील थोडीशी चूक होताना पाहायला मिळाली आहे आणि त्याचा फायदा बॅटिंग टीमला होतो. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 44 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी राहिलाय. जिंकण्यासाठी 73 धावींची अजूनही गरज आहे. डॉक्टर विकी गांधी स्ट्रायकिंग एंडवर. त्यावेळेस लॉफ्ट केलाय, बिटवीन द गॅप वेगात चेंडू चाललाय, थेट सीमारेषेच्या पलीकडे चेंडू दाखल होणार आहे. धावा मिळतील 4. डॉक्टर विकी गांधी यांच्या बॅटमधून येतोय एक शानदार चौकार. 4 रन्स, 4 धावा इथे मिळत आहेत. रन मिळतील 4 आणि या चौकाराने धावसंख्या देखील पुढे जात असताना 2 बाद 23 धावा आता धावफलकावरती झालेल्या आहेत. महावीर सुपर किंग्स हा संघ धावांचा पाठलाग करतोय. 2 फलंदाज जरी लवकर बाद झाले असले, परंतु हे 2 फलंदाज चांगला खेळ करतायत, एका भागीदारीकडे जात आहेत, जे गरजेचं आहे या मॅच मध्ये. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलंय, चौकारानंतर थोडासा संयम देखील दाखवलाय. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. एक सिंगल पूर्ण झाली आणि 3 ओव्हर संपल्यात. 3 ओव्हर नंतर 2 बाद 24 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 24 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. बेचाळीस चेंडूंचा खेळ राहिलेला आहे. 68 धावांची गरज आहे. 42 चेंडूंमध्ये अजूनही 68 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात महावीर सुपर किंग संघाला. सार्थक यांनी 2 ओव्हर टाकल्यात, 15 धावा दिल्यात, त्यांना 1 विकेट मिळालेली आहे. तर डॉक्टर विकी गांधी यांनी 5 चेंडू खेळलेत, 8 धावा त्यांनी बनवल्या, ते नाबाद खेळतायत. प्रितेश लुनकड 8 चेंडू त्यांनी खेळलेत, 6 धावा त्यांनी बनवल्यात, ते नाबाद खेळतायत. तर गोलंदाजी करण्यासाठी आता कौशल भंडारी यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. ओव्हर नंबर 4 करण्यासाठी आपण त्यांना बघणार आहोत. रिक्वायर्ड रन रेट 10च्या आसपास आहे, 10च्या जवळपास आहे. ची सरासरी पाहायला मिळते. 3 ओव्हर नंतर 24 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. 4थं षटक सुरू होत आहे आणि 4थ्या षटकासाठी आपण कौशल यांना पाहतोय. पहिलाच बॉल फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. एक पाय पुढे टाकत हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. उजवा पाय थोडासा वाकवला होता, मागचा पाय, आणि त्यानंतर हा स्वीपचा प्रयत्न. याही वेळेला वाह, कमालीची गोलंदाजी आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. डावखुराचे गोलंदाज आणि ही नैसर्गिक देण गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला, तर डावखुराचे जे गोलंदाज आहेत, याही वेळेस कमालीची गोलंदाजी, लाजवाब, अप्रतिम गोलंदाजी आपण कौशल यांच्या माध्यमातून इथे पाहतोय. 3 चेंडू डॉट आलेत लागोपाठचे. यावेळेस मात्र अप्रतिम फटका खेळलाय. 1 बाउन्स इथे चेंडू
पाहूयात त्या निर्णय. येस, इट्स अ मॅक्सिमम षटकार. या इनिंग मध्ये हा पहिला षटकार डॉक्टर विकी गांधी यांच्या बॅटमधून येतोय. सुंदर फटका. थोडीशी खराब लाईन इथे पाहायला मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा डॉक्टर विकी गांधी यांनी घेतलाय. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं आणि पॉवर जनरेट केली हा फटका खेळण्यासाठी. ताकदीचा वापर केला आणि हवाई सफर घडवली चेंडूला. 6 धावा तिथे मिळतील. या 6च्या मदतीने धावसंख्या देखील जाईल पुढे 30 या आकड्यावर. 30 रन. या फटक्यांची गरज आहे महावीर सुपर किंग संघाला, कारण मोठं आव्हान आहे. या मोठ्या आव्हानाचं पाठलाग करण्यासाठी मोठे फटके देखील खेळावे लागतील. अजूनही 38 चेंडूंमध्ये 62 धाव्यांची गरज. त्यावेळेसचा बॉल हलक्या दरात स्टिअर केलाय. सॉफ्ट हँडल पद्धतीने बॉलला खेळून काढले. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण होत असताना पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये होणारा बदल आहे. एकूण धावफलक आपण पाहतोय 31 धावा धावफलकावरती झाल्यात. डॉक्टर विकी गांधी आणि प्रितेश लुनकड यांच्यामध्ये 22 धावेंची भागीदारी देखील होताना पाहायला मिळते आतापर्यंत. एक भागीदारी गरजेची आहे आणि ती भागीदारी इथे घडताना बघायला मिळते. 2 फलंदाज चांगला खेळ करतात कौशल गोलंदाजी करण्यासाठी. पुढे सरसावले होते. बदल आलित्य केलं होतं. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू डॉट आलाय. डॉटने ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर झाल्यात आणि 4 ओव्हर नंतर महावीर सुपर किंग संघाने बनवल्यात 31 धावा आणि गमावलेत 2 फलंदाज. 31 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. नीड 61 रन्स इन 36 बॉल्स. महावीर सुपर किंग्स 36 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 61 धावेंची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी वर्धमान मुनोत यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. ओव्हर नंबर 5 करण्यासाठी आपण त्यांना बघणार आहोत. रिक्वायर्ड रन रेट 10.17. तुम्हाला 10 धावा या बनवायच्याच आहेत, तर प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला जवळपास 10च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. अजूनही 36 बॉल 61 रन. डॉक्टर विकी गांधी चांगली बॅटिंग करतायत. 10 चेंडू त्यांनी खेळलेत. 15 धावेंवरती ते नाबाद आहेत. एमबी स्ट्रायकर्स विकेटच्या शोधामध्ये आहे, कारण 2 विकेट लवकर मिळाल्या होत्या, परंतु हे 2 फलंदाज चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत खेळत आलेत. चांगली भागीदारी करतात. वर्धमान तयार आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल इथे लाऊड अपील जरूर करण्यात आली, परंतु व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंच सोहेल पठाण यांच्या माध्यमातून येतोय. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न होता. ऑस्ट्रेलियन रणनीती ज्याला म्हणतो आपण, अगदी त्या रणनीतीचा वापर इथे करण्याचा प्रयत्न एमबी स्ट्रायकर्सच्या वतीनं करण्यात आला. आत्मविश्वास कमी होता. थोडासा उत्साह बघायला मिळाला अपीलमध्ये. पंचांनी फेटाळून लावलंय, स्पष्ट नकार दिलाय. त्यावेळेसचा बॉल वेगवान पाहायला मिळतो आणि गुडलेन स्पॉटच्या परिसरामध्ये बॉलला पिच केलंय. धावबादची देखील संधी होती, परंतु रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक सिंगल प्राप्त होत असताना 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये तुम्ही बघणार आहात बदल होतोय. धावा 33 धावफलकावरती लागल्यात. 33. प्रितेश लुनकड स्ट्रायकिंग एंडवर. बदल आलित्य केले. फॉलोविंग स्वीप करत असताना मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. प्रत्येक फलंदाजाचा एक ट्रेडमार्क शॉट असतो, एक ट्रेडमार्क फटका असतो. त्या एरियामध्ये तो चांगली बॅटिंग करतो आणि प्रितेश लुनकड यांच्या बाबतीत तुम्ही विचार जर केला तर सातत्यानं फॉलोविंग स्वीप स्लॉक स्वीपचे फटके त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. अगदी तोच प्रयत्न इथे देखील राहिला, एक सिंगल कंप्लीट करत असताना. वाईड यॉर्करचा प्रयत्न इथे. चांगली लाईन इथे आपण पाहिलं तर फलंदाजांना बंदिस्त करणारी ही लाईन आहे. या टप्प्यावर जर तुम्ही गोलंदाजी करत राहिले तर तुम्ही थांबू शकता फलंदाजांना. यावेळेस बिग हिट तर केलाय. बॉल हवेत आहे आणि तिथे आहेत क्षेत्ररक्षक, पकडतायत झेल. तनिष यांनी पकडलाय हा झेल आणि फलंदाज डॉक्टर विकी गांधी यांचा खेळ देखील या ठिकाणी संपतोय. अजून एक विकेट मिळणार आहे. धक्का क्रमांक 3, तिसरा फलंदाज बॅक टू द डगआउट.
तर सिद्धार्थ नवीन फलंदाज झालेत. लेग बाईसच्या मदतीने एक धाव इथे कंप्लीट करत असताना वर्धमान गोलंदाजी करतायत. वैयक्तिक दुसरं षटक ते हाताळतायत आणि आपण जर बघितलं ना तर आत्तापर्यंत खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. 8 धावा दिलेल्या आहेत, 2 विकेट त्यांना मिळालेल्या आहेत. चांगल्या टप्प्यावर अचूक त्यानं गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. 31 चेंडू आणि 57 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्यात. हा चेंडू निर्धावेल, डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. ओव्हरचा वेळ संपलाय, 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर 35 धावा, 3 फलंदाज बाद आहेत. आफ्टर 5 overs 35 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स, महावीर सुपर किंग्स नीड 57 रन्स इन 30 बॉल्स. 30 चेंडूंमध्ये अजूनही जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 57, 57. विजेता कप, विजेता क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहतोय सीझन 4 आणि आज पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतो आहे. उद्या देखील 5 सामने आपण इथे बघणार आहोत. त्यात देखील बरीचशी रोमहर्षकता, बरेचशा उत्कट लढती पाहायला मिळतील उद्या. आजच्या दिवसातली ही शेवटची मॅच आहे आणि आजच्या दिवसातले शेवटचे 30 चेंडू इथे मात्र बाकी आहेत. 30 चेंडूंमध्ये 57 धावेंची आवश्यकता महावीर सुपर किंग संघाला. गोलंदाजी करण्यासाठी प्रवीण यांना आमंत्रित करण्यात आले. प्रवीण शिंगवी गोलंदाजी करण्यासाठी येतात. सिद्धार्थ स्ट्रायकिंग एंडवर आहेत. डावखुऱ्या हाताचे फलंदाज, लेफ्ट हँड बॅटर. प्रवीण गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज, गोलंदाजी करण्यासाठी. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. बॉल हवेत आणि तिथे आहेत क्षेत्ररक्षक, पकडतायत झेल. खराब चेंडू होता आणि त्या खराब चेंडूवर मोठा फटका खेळू शकले असते आणि खेळलाही होता, परंतु अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. विकेट मिळणार आहे. सॉफ्ट डिसमिसल होताना आपण सिद्धार्थ मुथियान यांना पाहतोय. अजून एक विकेट. चौथा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाईल. चौथा फलंदाज डगआउटच्या दिशेने जाईल. लोवर फुल टॉस, बॉल खेळला लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले जाणार आहेत. त्या दरम्यान एक धाव मिळणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या 36. 4 फलंदाज गमावलेत महावीर सुपर किंग्स या संघाने. श्रीपाल शाह ऑफ द मार्क, अकाउंट ओपन केले. स्वीप करण्याचा प्रयत्न प्रितेश लुनकडे यांचा पुन्हा एकदा इथे पाहायला मिळाले, परंतु चेंडू टॉट येत असताना निर्धाव चेंडू आपण पाहतोय. धावफलक स्थिर, धावफलकावर 36. समीकरण बदललं. 27 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे, शेष राहिला. याही वेळेस चांगला बॉल शफल, अतिरिक्त शफल लाईन मध्ये आले, परंतु तिथे जर पाहिलं तर रडारमध्ये बॉल येताना पाहायला मिळालेला नाहीये. डॉट बॉल तिथे येताना पाहायला मिळतो. 26 बॉल शिल्लक. यावेळेस हलक्या त्या चेंडूला स्टिअर करण्याचा प्रयत्न, इथे सुद्धा धाव मिळणार नाही. तिसरा चेंडू आहे जो लागोपाठचा निर्धाव आलाय. प्रवीण शिंगवे यांच्या माध्यमातून पहिला बॉल थोडासा खराब आला होता, परंतु त्या खराब चेंडूवर देखील त्यांना विकेट मिळाली होती आणि त्यानंतर मात्र चांगल्या टप्प्यावर त्यांनी गोलंदाजी केली आहे. पुढे सरसावले होते फटका खेळण्यासाठी.
एक धाव तिथे अर्जित केली जाईल. ओव्हरचा खेळ संपेल. 6 ओव्हर संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या आहे 37. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 24 चेंडू आणि पाहिजेत 55 धावा जिंकण्यासाठी. 24 बॉल्स 55 रन्स रिक्वायर्ड. 24 बॉल्स रिमेनिंग. रोनक भंडारी नाही, निलेश मंत्री गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. निलेश मंत्री यांना आमंत्रित करण्यात आले. थोडंसं वेळ वाचू आपण, मॅच स्पीडअप करूयात. कृपया करून टीम मीटिंग्स आपण टाळा, ही विनंती राहील. 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 55 धावांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर निलेश मंत्री यांना आमंत्रित करण्यात आलं. पहिल्याच बॉल स्लोवर वन त्याचा वापर केलाय. चांगल्या टप्प्यावरती वापर करण्यात आला. एक धाव कंप्लीट करत असताना 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. धावफलकावरती धावसंख्या जर पाहिली तर 38 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 7वं षटक सुरू आहे. 10 ओव्हरची मॅच आहे. रिक्वायर्ड रन रेट गेल्या आता 14च्या आसपास. वेगात टाकलाय बॉल आणि गुडलेन स्पॉटच्या परिसराचा खूप चांगला वापर केलाय आणि वेग देखील होता या चेंडूला आणि वेगात बॉल निघून गेला. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु त्यात यश मिळालेलं नाहीये. संपर्क झाला नाही. इथे वापरलाय स्लोवर वन, कमी गतीने टाकलेला बॉल, नकल बॉल ज्याला आपण म्हणू शकतो. आणि त्या नक्कल बॉलचा खूप चांगला वापर निलेश मंत्री करतायत. व्हेरिएशन दाखवतायत, मिश्रण दाखवतायत गोलंदाजीमध्ये. या अगोदरचा चेंडू थोडासा वेगवान, त्यानंतरचा चेंडू लगेच स्लोवर वन. हे मिश्रण गोलंदाजीमध्ये फार फायदेशीर ठरतंय. यावेळेस टप्पा बाहेर पडला, चेंडू आतमध्ये आला. पंचांनी वाईटची घोषणा केली. दंडित केलं गोलंदाजाला. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. एकदा अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये धावफलक पुढे. धावफलकावर धावसंख्या आहे 39. 39 रन्स. याही वेळी चांगला बॉल इथे थोडंसं बाहेरच्या दिशेने वळवलाय बॉल. निलेश मंत्री यांच्या गोलंदाजीमध्ये आपण जर बघितलं तर दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. या अगोदरचा चेंडू तुम्ही जर पाहिला तर ऑफ ब्रेक केला होता आणि हा चेंडू जर बघितला आत्ताचा तर तो लेग ब्रेक पाहायला मिळालाय. फिंगर रोल करतायत. यावेळेचा बॉल वेगवान पाहायला मिळतो. डॉट बॉल इथे त्यांना बघायला मिळणार आहे. निर्धाव चेंडू इथे येताना पाहायला मिळतो. फलंदाजी करणारा संघ स्ट्रगल करतोय. बराचसा संघर्ष त्यांना करावा लागतोय. 92चं लक्ष आहे. यावेळेचा बॉल खराब असेल. व्हाईट बॉलचा इशारा येतो आहे. सोहेल पठाण, चैतन्य खुलगडे सर पंच म्हणून कार्यरत आहेत. अगदी पहिल्या मॅच पासून त्यांची सुद्धा एक्सप्रेस कामगिरी आपल्याला इथे बघायला मिळाली. ओव्हर नंबर 7 अंतिम टप्प्यात. यावेळेचा बॉल बॅटची एज आणि फलंदाज होतील बाद. श्रीपाल शाह यांना देखील माघारी जावं लागणार आहे. धक्का क्रमांक 5. 5वा फलंदाज इथे बाद होणार आहे. श्रीपाल शाह आउट. बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर प्रणव मुनोत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. रिक्वायर्ड रन रेट 17.33 पर्यंत जाऊन पोहोचलाय. म्हणजे दबाव आता बराचसा वाढलाय फलंदाजी करणाऱ्या संघावर. 7 ओव्हर झाल्यात. 7 ओव्हर नंतर धावसंख्या 40 या आकड्यावर आहे. प्रवीण गोलंदाजी करण्यासाठी प्रवीण शिंगवी यांना आपण बघतोय, ज्यांनी मागच्या षटकामध्ये 2 धावा दिल्या होत्या. 1 विकेट त्यांना मिळाली होती. चांगला बॉल, तितका चांगला फटका आहे. मिड ऑफ मध्ये बॉल अडवलं जाईल. दरम्यानच्या कालावधीत 1 धाव कंप्लीट केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे 41. रिप्ले मध्ये हे दृश्य पाहायला मिळतं.
चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह, खोलवर टप्प्याचा एक चांगला बॉल प्रवीण शिंगवे यांच्या माध्यमातून. छोटासा रनअप आहे परंतु अचूकता आहे. टप्पा खूप चांगला पकडलाय प्रवीण शिंगवे यांनी. यावेळेस देखील लोवर फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय, डीपमध्ये प्रोटेक्शन, आदर्श क्षेत्ररक्षण, चांगलं रिटर्न. एकच धाव तिथे कंप्लीट होईल. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये थोडंसं बदल होईल. धावसंख्येला आकार मिळेल. 42-42. 15 चेंडू 50 धावेंची आवश्यकता. याही वेळेस खोलवर टप्प्याचा एक चांगला बॉल, लॉंग ऑनच्या दिशेने बॉल जाईल परंतु इनफिल्डच्या आतमध्येच बॉल अडवलं जाईल. त्या दरम्यान एक सिंगल प्राप्त होणार आहे. धावफलक अगदी कासव गतीने पुढे चालले. 43 रन्स. 14 चेंडू 49. यावेळेस देखील खूप चांगला बॉल, हा चेंडू देखील निर्धाव येताना पाहायला मिळणार आहे. 11 चेंडू टाकलेत प्रवीण शिंगवे यांनी आणि फक्त 5 धावा दिल्यात. एक विकेट देखील मिळाली आहे. यावेळेस चेंडू असेल डॉट. चांगला स्पेल प्रवीण शिंगवे यांचा. कौतुकास्पद गोलंदाजी. 12 चेंडूंमध्ये 5 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. 8 ओव्हर नंतर 43. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 49 धावींची आवश्यकता आहे. 12 चेंडू 49 गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा निलेश मंत्री यांना आमंत्रित केलं, ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये प्रभावित केलं होतं. ते गोलंदाजी करण्यासाठी 3 धावा दिल्या होत्या. एक विकेट त्यांना देखील मिळाली होती मागच्या ओव्हरमध्ये. ते गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. रिक्वायर्ड रन रेट 24.50. हा रिक्वायर्ड रन रेट 24.50च्या सरासरीने धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. या मॅच मध्ये महावीर सुपर किंग्सला जर जिंकायचंय. बॉलर तयार. पहिला बॉल स्लोवर 1 आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू डॉट येत असताना फलंदाजाला फसवलंय. थोडासा फसवा चेंडू होता. समोरून बाहेर वळाला देखील गतीमध्ये परिवर्तन केलं. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि पाहिजेत 49 धावा जिंकण्यासाठी. 11 बॉल 49 ची गरज. बॉलर तयार. याही वेळेस फलंदाजाला इथे उभं करण्याचं काम केलेलं आहे. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आलेत. निलेश मंत्री यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आणि त्याचं प्रात्यक्षिक होताना पाहायला मिळतं. प्रितेश लुनकर स्ट्रायकिंग एंडला. खोलवर डब्याचा बॉल, हा चेंडू वेगात टाकलाय. अनपेक्षित आलेला हा यॉर्कर आणि त्या दरम्यान एक सिंगल इथे प्राप्त होणार आहे. रिप्ले मध्ये तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळतात. कंट्रोल आहे गोलंदाजीमध्ये. खांद्यावर खूप चांगला कंट्रोल इथे आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून बघायला मिळालं. अर्थात निलेश मंत्री यांच्या माध्यमातून. स्लोवर 1चा वापर केलाय. मिड विकेटवर हा फटका बिटवीन द गॅप वेगात सीमारेषेच्या पलीकडे जाईल आणि खूप वेळानंतर हा चौकार मिळेल महावीर सुपर किंग संघाला. 4 रन्स. शॉर्ट बॉलचा वापर इथे करण्यात आला होता आणि पिक केला इथे फलंदाजाने. स्लोवर 1 देखील पिक केला. चेंडूला फोर्स करत असताना आघात केला चेंडूवर आणि बिटवीन द गॅप हा फटका थेट सीमारेषेच्या पलीकडे. आउटफील्ड वेगवान आहे. चेंडू थांबला नाही. थेट सीमारेषा त्याने गाठली आणि चौकार तिथे मिळाला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 48. हो, बॅटचा एज जरूर त्या ठिकाणी होता. डायरेक्ट हिट देखील झालाय. परंतु पाहूयात निर्णयाची प्रतीक्षा असेल कारण टीव्ही अंपायरची मदत इथे घेतली जाईल. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. फलंदाज धावबाद आहेत का की फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित आहेत ते चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मदत यासाठी घेण्यात आली आहे. आउट. फलंदाज धावबाद. अजून एक विकेट या ठिकाणी मिळते. रिप्ले मध्ये पहा ही दृश्य आपल्या स्क्रीनवर. डायरेक्ट हिट. फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित नाहीत, दूरवरती राहिले आणि तिथे मिळाली आहे विकेट. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. आनंद बोरा यांना आपण बघणार आहोत. आनंद बोरा येत आहेत मैदानाच्या आतमध्ये.
शेवटचे चेंडू आता शिल्लक आहेत 8. 8 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी तब्बल 44 धाव्यांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 44 धावा, 33 रिक्वायर्ड रन रेट पाहायला मिळतो. आनंद बोरा स्ट्रायकिंग एंडला, निलेश मंत्री गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल, स्लोअर वनचा चांगला वापर करण्यात आलाय. एक सिंगल कंप्लीट करत असताना एक धाव पूर्ण झाली आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल आहे. ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 9 ओव्हर संपल्यात आणि 9 ओव्हर नंतर धावसंख्या आहे 49. 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धावा. जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये तब्बल 43 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू आणि 43 धावा. प्रितेश लुनकड अजूनही उभे आहेत. 21 चेंडू ते खेळलेत. 12 या आकड्यावर ते फलंदाजी नाबाद करतायत. निलेश मंत्री यांनी 2 षटकं टाकली, 9 धावा त्यांनी दिल्या. आपण गोलंदाजीचा विचार जर केला तर प्रत्येक गोलंदाजाने आपला स्पेल पूर्ण केला. 2-2 ओव्हर टाकल्या, परंतु डबल डिजिट मध्ये कोणी धावा खर्च केलेल्या नाहीयेत आणि प्रत्येकाला विकेट मिळाली आहे. तनिष छल्लानी गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. शेवटचे 6 चेंडू पाहायला मिळत आहेत आणि या 6 चेंडूंमध्ये 43 धावेंची आवश्यकता ही अजूनही आहे. MB स्ट्रायकर्स, दुसऱ्या बाजूला महावीर सुपर किंग्स असा हा सामना आहे. पहिलाच बॉल, वेगवान मारा इथे पाहायला मिळतोय. नो बॉल, नो बॉलचा कॉल देखील इथे आलाय. नो बॉलचा इशारा या ठिकाणी आलेला आहे. मला वाटतं बीमर आहे. येस येस येस. थ्रो बॉल इथे पाहायला मिळालेला आहे. फ्री हिट, पुढचा बॉल. तनिष गोलंदाजी करण्यासाठी फ्री हिट. फुल टॉस वर बिग हिट जरूर केला होता, परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला. 1च धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 52 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटच्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. शेवटचं षटक तुम्ही जर पाहिलं तर तनिष या ठिकाणी हाताळत आहेत. तर उमेश मंत्री यांना हे षटक पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. उर्वरित जे 5 चेंडू आहेत ते टाकण्यासाठी उमेश मंत्री यांना आमंत्रित केलं गेलं. काहीशी औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. MB स्ट्रायकर्स मजबूत स्थितीमध्ये या सामन्यात ड्रायव्हिंग सीट वर ते बसलेत. आनंद बोरा स्ट्रायकिंग एंड वर. चांगला बॉल कमी गतीने टाकलाय उमेश मंत्री यांच्या माध्यमातून. डॉट बॉल हे त्यांना पाहायला मिळतो. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता जरूर, परंतु संपर्क होताना पाहायला मिळालेला नाही. डॉट बॉल तिथे आलाय. उमेश मंत्री कमी गतीने गोलंदाजी करतायत. 3 चेंडू बाकी आहेत. यावेळेस विकेटचा प्रयत्न, परंतु त्यासाठी क्षेत्ररक्षक तिथे तैनात करण्यात आला होता. फील्ड प्लेसमेंट खूप चांगली. 1च धाव तिथे पूर्ण होत असताना 1च्या मदतीने धावसंख्या जाते पुढे. धावफलकावरती जर पाहिलं तर 53 धावा धावफलकावर. शेवटचे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 39. 2 बॉल 39. चांगला बॉल, चांगला फटका आणि क्षेत्ररक्षण देखील तितकंच लाजवाब. जबरदस्त, ब्रिलियंट एफर्ट. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. 1च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे 54 धावा. शेवटचा 1 चेंडू आणि पाहिजेत 38 धावा अजूनही जिंकण्यासाठी. 1 बॉल 38. फुल टॉस, बॉल हवेत आणि 1, 2, 3 पकडलाय झेल. फलंदाज आनंद बोरा देखील बाद होत आहेत. रोनक भंडारी यांनी हा झेल पकडलाय आणि सामना जिंकलाय MB स्ट्रायकर्स या संघाने.
इथे सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. आणि महावीर सुपर किंग्स या संघाचे